स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील सांप्रदायिक सुविचारांनी विभूषित असं आमचं वैगाव गाव। या गावाला उपक्रमशील गाव अशी ओळख गेल्या अनेक वर्षापासून मिळालेली आहेच। इथल्या प्रत्येक आबालवृद्धामध्ये सेवाभाव हा अंतर्भूत आहे, रुजलेला आहे। सेवा हे यज्ञकुंड समिधा सम हम जले हे ब्रीद जणू इथल्या नागरिकांनी आत्मसात केलेलं आहे। आज 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, त्याचबरोबर लोकमान्य टिळक पुण्यतिथी अशा पुण्यदिनांचे औचित्य साधून जिल्हा परिषद सातारा आणि पंचायत समिती वाई यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जाणाऱ्या वाई स्वच्छता चषक स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचा शुभारंभ गतवर्षीच्या उपविजेत्या आणि माझी वसुंधरा अभियानातील राज्य पातळीवर पहिल्या तिमाहीत अव्वल नंबर पटकावणाऱ्या आमच्या वैगाव गावातून कशा पद्धतीने करण्यात आला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। एखाद्या गावाचा कोणत्याही स्पर्धेतील सहभाग असू द्या किंवा गावाचा कोणताही उपक्रम असू द्या, शाळा हे त्यातील अविभाजित अंगच आहे जणू। आमच्या शाळेतील मुख्याध्यापक वाघमारे सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी नलावडे सर, गायकवाड सर आणि सर्व शालेय विद्यार्थी यांचा सहभाग हा आमच्याही उपक्रमांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो वेळोवेळी लाभत असतो। आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभात फेरी करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत वाई स्वच्छता स्पर्धा 2025-26 अभियान आणि पर्यायाने माझी वसुंधरा अभियानातील गावचा सहभाग याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली। त्यानंतर या स्पर्धेच्या शुभारंभासाठी पंचायत समिती वाईचे बीडीओ सन्माननीय विजयकुमार परीट सर आणि त्यांच्या सौभाग्यवती रुपाली परीट मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। आणि ते आज करून पुन्हा एकदा असं वाटायला लागले गावातील लोकांना की आज पुन्हा एकदा आमचं स्वप्न साकार होणार आहे। कारण आता परवा आपल्याला सगळ्यांना म्हणजे आठवण आम्हाला सगळ्यांनाच टाकलं बसला की राज्यामध्ये मालाच्या वाडी सारख्या गावाला मागा टाकून वैगाव हे पहिल्या क्रमांकावरती फक्त आमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं नाही तर येणारे सगळेच लोक आमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने असेल, गावातल्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे। आज खरं तर आपण बघितलं तर अण्णाभाऊ साठे ज्यांनी एक मोठी चळवळ उभी केली, आज त्यांचे जयंती आहे। त्याच्यानंतर आपल्या जे लोकमान्य टिळक आहेत त्यांची पुण्यतिथी आहे। म्हणजे या घोर पुरुषांच्या आज या स्मरणाच्या दिवशी आज आपण एक संकल्प घेऊन, आजच्या दिवशी संकल्प घेऊन वाई स्वच्छता चषक 2025-26 या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी तुम्ही वैगाव गावामध्ये आला, त्याबद्दल गावाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो।
सौ आणि ग्रामपंचायत अधिकारी त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि मुलं पहिल्यांदाच जाहीर करतो त्या ब्रँडांचा अभ्यासाकडे तुमच्याकडे आहेतच, पण ह्या स्वच्छता जिष्काच्या ब्रँड अभ्यासाकडे त्यांना तिची तळमळ मी बघितली होती. आमची काही स्वयंप्रशंसा आत्मप्रशंसा करत नाही, थोडासा दोष घेऊन सुद्धा सांगू शकतो. कारण प्लॅस्टिक विषयी किंवा स्वच्छतेविषयी घरच एवढं आमचं स्वच्छ असतं, कुणी येऊन बघितलं कधी येऊन बघितलं ते काय वाटतं. आणि तुम्ही उपक्रम करत असाल, आपण एखादा उपक्रम करत असाल तर तो बॅनर त्याच्यानंतर कुठला उपक्रम केला त्याच्यामध्ये माहिती पत्रक आता आपण प्रिंट काढण्याचा त्या उपक्रम आणि हे जनजागृती गावामध्ये स्वच्छतेची जनजागृती केली, घरगुती जागृती केली, रेन वॉटर हार्वेस्टिंग केली, वृक्ष लागवड केली, त्याच्यानंतर रोपवाटिका केली, त्याच्यानंतर असे विविध उपक्रम, पाण्याची साठवण क्षमता असते, जलसंधारण असते, विविध उपक्रम आहेत. वायू प्रदूषण होणार नाही त्याच्यासाठी काय केलेलं आहे, आपण विविध प्रकारचे त्यांनी त्याला आपल्याला मार्ग दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ते विविध अनेक स्पर्धांमध्ये राज्य विभाग हे अभियान अभियानामध्ये थोडंसं मध्ये कुठं त्याला जर काही द्यायला असेल तर आम्ही निश्चितपणे बरोबर भेटतो. पण आम्ही नंतर पुन्हा आपण केलेलं मार्गदर्शन जे आमच्यासाठी वेगळं असतो आपण क्वालिटी काम करूया आणि सरांनी साहेबांनी आपल्याला जो एक प्रकारचा बळ दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या ग्रामपंचायतीची सगळी जी टीम लागते त्या टीमला सर्व स्तरावर त्या आपल्याला पाठिंबा देऊन एकच मोठ्या उपाय राबवला की या संकल्पनेला जोड देण्यासाठी या ठिकाणी कार्यरत असलेला काही आपले ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून 15 ऑगस्टला पूर्ण प्लॅस्टिक मुक्त गाव करण्यासाठी आम्ही एक जूटची पिशवी तुमची संकल्पना आहे ती प्रिंटेड पिशवी आहे. साधारणतः त्याची किंमत बाजारामध्ये 100 रुपयाच्या वर आहे. अशा 200 पिशव्यांचे वितरण आम्ही 20,000 रुपये खर्च करून या अभियानावर